हम्पी युनेस्कोने भारतातील जागतिक वारसा स्थान म्हणून जाहीर केलेलं शहर. हम्पी हे भारताच्या पूर्व मध्य कर्नाटकमध्ये स्थित आहे. हॅलो, मी गायत्री. ठाण्यावरून रात्री 9:55ची CSMT हॉस्पेट ट्रेन पकडली आणि दुपारी 1:30 वाजता आम्ही हॉस्पेट स्टेशनला पोहोचलो. तिथे पोहोचून छान जेवून फ्रेश होऊन आम्ही गेलो इथल्या कडलेकालू गणपती मंदिराच्या इथे. कडलेकालू गणपतीची मूर्ती ही 15 फूट उंच आणि अखंड पाषाणातील आहे. त्या गणपतीचं पोट बंगाली हरभऱ्यासारखं दिसतं, त्यामुळे याला कडलेकालू असं म्हणतात. हेमकुटा हिलवरती असे अनेक कृष्ण मंदिर, शिव मंदिर असे अनेक आर्किओलॉजिकल मॉन्युमेंट्स आहेत आणि तिथूनच दिसणारा हा सुंदर सनसेट. हम्पीत आल्यावर सगळ्यात जास्त एक्साइटमेंट असते हे इथल्या विजय विठ्ठल मंदिरात जाण्याची. इथे जाण्यासाठी अशा खास गाड्यांची सोय केलेली आहे. गाड्यांच्या प्रदूषणामुळे आणि त्यातून निघणाऱ्या कंपनांमुळे मंदिराला धोका उद्भवू शकतो. याकरिता अशा गाड्यांनी पुढे जावं लागतं. इथे असलेल्या दगडी सभामंडपांना बघत तिथलं कोरीव काम न्याहाळत आम्ही पोहोचलो तिथल्या प्रवेशद्वारापाशी. विजयकालीन वास्तुकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना मानलं जातं या मंदिराला. या मंदिराचे मुखमंडप, रंगमंडप आणि गर्भगृह हे प्रमुख भाग आहेत. तुम्हाला माहिती आहे का, इथल्या मंदिरांमध्ये देवच नाहीये. गाभाऱ्यात देवाची मूर्ती नसूनही आत गेल्यावर तेवढं शांत आणि प्रसन्न वाटत होतं. आणि हो, या मंदिराची एक खास बात म्हणजे हे म्युझिकल पिलर्स. रंगमंडपामध्ये एकूण 56 म्युझिकल पिलर्स आहेत. या खांबांवर एका तालामध्ये हातांनी आघात केल्यावर यातून एक लय निर्माण होते. इथल्या नाजूक कोरीव कामाला पर्यटकांच्या आघातामुळे धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून इथल्या म्युझिकल पिलर्सला वाजवायला मनाई आहे. विजय विठ्ठल मंदिराच्या परिसरात असं दगडी कोरीव काम केलेलं आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं. त्यानंतर आम्ही गेलो त्याच्याच समोर असलेल्या ह्या दगडी रथाच्या पाशी. आपल्या 50च्या नोटीवर असलेला दगडी रथ पाहिला. 50च्या नोटीसोबत त्याचे अनेक फोटोज काढले. हा रथ कोणार्कचं सूर्य मंदिर, महाबलीपुरम अशा भारतातील प्रमुख रथांपैकी एक आहे. तिथूनच पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला ही दगडी पुष्करणी पाहायला मिळते. तर आता आपण आहोत इथल्या हजारनामा मंदिरामध्ये. या मंदिराने आकर्षित करून घेण्यासारखी अनेक कारणं आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे याचं नाव हजारनामा मंदिर, म्हणजेच हजार रामचंद्र असलेलं मंदिर. हे मंदिर विजयनगर राजाचं खाजगी देऊळ होतं. कृष्णदेवराय दुसरा याने त्याच्या जिंकलेल्या मोहिमेची आठवण म्हणून हे मंदिर बांधलं. इथे प्रभू श्रीरामाच्या जन्मापासून सीता स्वयंवराचे प्रसंग, ते रावणाशी युद्ध आणि अयोध्येला विजयीपर्यंत येण्यापर्यंतची दृश्य या मंदिरात कोरली गेलेली आहेत. बाहेरच्या बाजूने हत्ती, घोडे, सैनिक, त्याचबरोबर वादन आणि नृत्य करणाऱ्या स्त्रिया या देखील कोरल्या आहेत. हा आहे महानवमी डिब्बा. इथे विजयनगरमधील सर्वात मोठा महानवमी उत्सव साजरा केला जातो. त्याच्याच जवळ असलेली ही काळ्या दगडांची पुष्करणी आणि त्याच्याच बाजूला असलेले हे सिक्रेट चेंबर. हजारनामा मंदिरापासून जवळच असलेला हा लोटस महाल. हा लोटस महाल म्हणजेच त्यावेळीच्या राण्यांचं विश्रामगृह असल्याचं सांगितलं जातं. आणि तिथूनच जवळ असलेली ही 11 दालनांची गजशाळा. इथून एका दालनातून दुसऱ्या दालनामध्ये जाण्यासाठी आतून छोटे छोटे दरवाजे आहेत. त्यानंतर इथे असलेला हा क्वीन्स पाथ पाहिला आणि आम्ही गेलो उग्र नरसिंहाच्या मूर्तीपाशी. 1528 मध्ये राजा कृष्णदेवरायाने ही मूर्ती बनवून घेतली. त्याच्याच बाजूला असलेले हे बदामी लिंग. हे पाहून झाल्यानंतर आम्ही गेलो इथल्या पाताळेश्वर मंदिरामध्ये. हे मंदिर पावसाळ्यात पाण्याच्या खाली असतं असं सांगितलं जातं. आत्ताही इथे बऱ्यापैकी पाणी होतं. एक एक खोली पार करत होतो तशी तशी पाण्याची पातळी वाढत होती. शेवटी गाभाऱ्यापर्यंत पोहोचून शिवपिंडीचं दर्शन घेतलं. खूप छान वाटलं. मातंग हिल्सला पाहत आम्ही गेलो इथल्या विरूपाक्ष मंदिराच्या इथे. तुम्हाला माहिती आहे का, साऊथ हम्पीमधील हे एकमेव असं मंदिर आहे जिथे देव आहे आणि त्याची पूजाही केली जाते.
शंकराचं दर्शन घेऊन बाहेर आलो. विरूपाक्ष मंदिरामध्ये आल्यानंतर सगळ्यात जास्त ओढ लागलेली असते ती इथली हत्तीण लक्ष्मीला भेटण्याची. तिच्याकडून छान आशीर्वाद घेऊन आम्ही गेलो मातंग हिल्सला सनसेट पाहायला. थांबा हा, आमची हम्पी ट्रिप संपली नाही आहे बरं का. आत्ता तर फक्त साऊथ हम्पीच पाहिली आहे. अजून नॉर्थ हम्पी बाकी आहे. ती पाहण्यासाठी माझा नेक्स्ट व्लॉग नक्की बघा.